आज टोळीने ज्या प्रकारे गेम खेळला ना, खूप सुंदर अप्रतिम होता असं आपण म्हणू शकतो. कारण पूर्ण टोळी नॉमिनेशनपासून वाचलेली आहे. त्यांना कॅप्टन्सीची दावेदारी पण भेटलेली आहे आणि बाकीचे पूर्ण ग्रुप जो तिसरा ग्रुप होता ना, पूर्ण ग्रुप नॉमिनेशनमध्ये आलेला आहे आणि खूप स्मार्टली गेम खेळला आहे टोळीने असं आपण म्हणू शकतो. बाहेरचे लोकं, प्रेक्षक खूप लोकं टोळीचा विरोध करतात किंवा त्यांना इतकं पण प्रेम करत नाहीत कंपेअर टू अदर कंटेस्टंट. बट गेमर तर आहेत ते आणि जे त्याने आज प्रूव्ह पण केलेलं आहे. मे बी मला असं वाटतं की टोळी स्मार्ट तर आहेच, बट बाकीचे समोरचे खूपच डम लोक आहेत. थोडं पण काही करत नाहीत किंवा थोडं पण डोकं चालवत नाहीत. अशा लोकांवरती विश्वास ठेवतात जे कधी पलटू शकतात. ते माहीत असताना पण विश्वास ठेवणं किती म्हणजे तुम्हाला माहीत आहे की पलटू शकते कधी पण काही करू शकते, तरी तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवता आणि तुमच्या समोर ते घेत आहेत आणि तुम्ही शांत बसतायत. अगेन ठीक आहे. तर काल जिथे टास्क संपला होता ना, तिकडे विशाल एक पॉवर मिळते की तो एकाची पॉवर कॅन्सल करू शकतो आणि त्याच्या रिप्लेसमेंटमध्ये तो स्वतः उभा राहू शकतो कॅप्टन्सीच्या दावेदारासाठी. तर बेसिकली विशालने एक सेकंडही लावलेलं नाही. मला असं वाटलं की विशाल करणचं नाव हे करू शकेल, कारण करण अपोजिट टीममधून होता आणि ऑब्वियसली तन्वी पण होती, पण तन्वीसोबत एक कनेक्शन होतं. पण विशालने खूप स्मार्ट मूव्ह केला आणि इकडे तन्वीचा पटाक करून टाकलेला आहे आणि त्याने तन्वीला आऊट केलं. जसं तन्वीला आऊट केलं, तिचं चालू झालं की मी असेच आहेत, तसेच आहेत, माणुसकीच नाही आणि ते सगळं ते विशालकडे नाही सागरकडे बघून बोलत होती. सागर भाऊ चिडले ना, ज्या प्रकारे चिडले आणि त्यांच्या दोघांमध्येच चालू झालं. विशाल इकडे एन्जॉय करतोय राखीसोबत, तिकडे राकेश बाकीचे एक शब्द पण बोलत नाहीत. इकडे करण आणि सागर चिडले ना, त्यांच्यामध्ये वाद चालू झाला आणि तिने इतका गोष्टी केल्या माणुसकीच्या. मग सागरने पण काढलं माणुसकी, राशन लपवलं त्यावेळेस कुठे गेली माणुसकी. एवढ्या सगळ्या मी अशीच आहे ह्याच्यासाठी नाते सेल्फिश रिझनसाठी नाते बनवते, यूज करून सोडून देते. नंतर ती रडायला लागली, मी कोणासोबत हे केलं, कोणासोबत ते केलं. तिकडे रुचिता बोलते की बेबीला दूध द्या भाई. म्हणजे ह्यांची भांडण नेक्स्ट लेवलची चालू होतात आणि तिथे मग तिने मला खूप जास्त ओव्हर केलं असं वाटलं. कारण मी पहिली गोष्ट जी तिला पॉवर की भेटली खूप मोठी गोष्ट असते, पण ती तुला तू असं मेहनत खूप करून भेटवली असं तर नव्हतं ना. तुला राखीनं दिली होती आणि जी आपल्या नशिबात नव्हतीच त्याच्यासाठी इतकं काय किऑस करायचं. बट ठीक आहे, एक स्पिरिट होतं, तिनं ते केलं. आणि पण त्याच्यानंतर ज्या गोष्टी इतक्या त्याला तिनं स्क्रॅच म्हणजे ती ठीक आहे, तो विषय तिथे संपलेला तिच्यासाठी नव्हता. तिनं ते जशी रुचिता बोलते की शेलमध्ये जाते, एक्झॅक्टली सेम गोष्ट झाली. मला जेवण नाही करायचं, तो तिकडं प्रभू तिला समजवते, तू जेवण कर, मी तुला ऑमलेट बनवून आणून देऊ भाई. तो तर तिच्या पाठी करतोय, ती नको 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 करते आणि तिकडे ती रडते आहे, माझ्यासोबत हे झालं ते झालं, मी सगळं मनापासून करते, हे करते ते करते आणि शेलमध्ये जाऊन बसते. जसं की खूप हे झालं माझ्यासोबत, खूप मोठी गोष्ट झाली. मी इतक्या जीवाच्या आकांक्षेने ते कॅप्टन्सीची दावेदारी भेटवली होती आणि ती माझ्या हातून गेली असं म्हणून तिचा आक्रोश चालू असतो. तर तिचं ते चालूच होतं. ते एनिवेज एवढं काही इम्पॉर्टंट नव्हतं, कारण ती नंतर येते जाते अशा गोष्टी तिच्या चालूच असतात. मध्ये मध्ये थोड्या गोष्टी झाल्या, अगेन ते एवढे इम्पॉर्टंट नव्हत्या आणि प्रत्येक वेळेस तिकडे पण सागर आहे ना, बायस आहे तू, ह्याच गोष्टी जे कंटिन्यू चालू असतात. त्यामुळे नाही तर गेमच्या जसं हा टास्क संपला, अनुश्री फर्स्ट कंटेस्टंट होती जी कॅप्टन्सीसाठी सगळीकडे जात होती किंवा ती तिचा गेम चालू झाला होता. विशालसारखा तिचा गेम बाहेर चालू होता. डील्स करणे, मॅनिपुलेट करणे, ह्या सगळ्या गोष्टी अनुश्री करत होती. आणि बाई तुम्ही गेम खेळताय तर त्याच्यासाठी तुम्हाला तेवढी ही पण पाहिजे की तुम्हाला तुमच्यामध्ये तेवढी आग पण पाहिजे की मला जिंकायचं आहे. भलेही तुम्ही हारला असेल नंतर, डझंट मॅटर, बट तुम्ही ॲटलिस्ट ट्राय तरी करताय ना. प्रेक्षक हेच बघतात की तुम्ही ट्राय केलेला आहे. आणि तिकडे अनुश्री ट्राय करत होती, सागरांना बोलत होती, तू सांग तू कोणाच्या साईडने, फुल ऑफ मॅनिपुलेट त्याला करत होती. तुझ्यासाठी आम्ही जीवाच्या आकांक्षेने खेळत, तू माझ्यासाठी मला क्लिअर सांग, तू हा की नाही. तो असं हां हां असं तो त्याला क्लिअरली करायचं नव्हतं, खेळायचं नव्हतं, पण तो असं एकदम हां असं तो उडवडीची उत्तर करता. पण ती चिडली ना बाई, नंतर रागाला गेली. नंतर जाऊन सागराने समजवलं. नंतर सागरला जोपर्यंत सागर ते हां म्हटले नाही तोपर्यंत तिनं ते
कंटिन्यू केला आणि फायनली ती ट्राय करते, सगळ्यांकडे जाऊन बोलते की तू माझ्यासोबत आहे ना. ती राकेशसोबत पण इतक्या प्रेमाने बोलते ना, इतक्या प्रेमाने सगळ्या गोष्टी करते ना. आता ती जोपर्यंत कॅप्टन बनत नाही तोपर्यंत तिचा हा रूप चालूच राहणार आहे. तुम्ही लिहून घ्या. ह्या वीकमध्ये सगळ्यात जास्त चान्सेस आहेत अनुश्री किंवा प्रभू कॅप्टन बनण्याचे. आता बघूयात कोण बनते कोण नाही, कारण बिग बॉस कधी गेम असं ट्विस्ट करतील काय सांगता येत नाही. प्रभू बनला तरी पण आय एम व्हेरी एक्सायटेड, आणि अनुश्री बनली तरी पण सेम गोष्ट, कारण दोघंही खूप वेगळी पर्सनॅलिटी आहेत. दोघांचे पण ज्यावेळेस कॅप्टन बनतील ना त्यावेळेस घराचे पूर्ण डायनॅमिक्स 365 डिग्री चेंज होतील असं मला वाटतं. प्रभू पण खूप चांगला, प्रभूचं ओपिनियन असतं, तो असं चुकीच्या गोष्टी पण घेत नाही आणि असं कोणाचं सहन करून घेत नाही. तर ती गोष्ट तन्वीचा जो बॉन्ड आहे ना ती गोष्ट सोडून मला प्रभूच्या सगळ्या गोष्टी आवडतात. फक्त एक ज्या त्याच्या रील्स आतमध्ये ते गाणे बोलतो ना क्रिंज टाईप, ती गाणी पण सोडू ना. बाकी जो मुद्द्यावर ते स्टँड घेतो, जो गेममध्ये स्वतःचं जेवढं कॉन्ट्रीब्युशन करता येईल तेवढं करतो, ट्राय करतो, ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. त्याच्याकडे आवाज आहे, खूप स्ट्रॉंगली आवाज त्याचा मांडतो तो, आणि ही गोष्ट खूप चांगली आहे की नॅशनल टेलिव्हिजनवरती एवढ्या सगळ्या सेलिब्रिटींमध्ये एखादा माणूस, नॉर्मल माणूस नर्वस होऊन जातो, पण तिकडे तो आवाज मांडतो, तर खूप मोठी गोष्ट असते. तर हे झालं. त्याच्यानंतर एक भांडण झालं जे खूप मोठं भांडण होतं असं पण म्हणू शकतो, जिकडे विशाल रुचिराचे पाय पकडले ते दाबत होता, ते फ्रेंड्समध्ये चालते ते चालू होतं, आणि तिकडे राखीवर अशी आग लावते. रागने ट्राय खूपदा केलं आग लावायचं. सकाळी तिनं त्या तन्वीचं जेवण बनवलं, तिथे आग लावायची ट्राय केली पण तिथे ती आग लागलेली नव्हती. त्याच्यानंतर अनुश्रीसोबत पण आग लावायची ट्राय केली. सकाळ सकाळ उठल्यानंतर तिचं बेडशीट खेचलं, तिकडे भांडण लावायचा पूर्ण ट्राय केला पण तिथे ते भांडण विझलं. इथं रुचितासोबत अनुश्रीचं ट्रिगर पॉईंट असं काय ती जोराने भडकत नाही, तिला माहीत आहे, पण रुचितासोबत असं नाही ना. ते तिथं तिला म्हणजे तू पोरगे, तू पोरीचं पाय दाबतो काय आहे, वाटते की नाही हे असं काहीतरी गोष्टी बोलून ते मग ते त्यांचं मस्ती मजाकमध्ये तिच्याकडून पूर्ण भांडण लावायचा ट्राय होता. पण इथं बघ रुचिता भडकली, आणि इथं त्याच्याने माझं नाव मध्ये घेऊ नका ह्याच्यामध्ये, आणि ते त्यांच्यामध्ये चालू होतं. रुचिता आणि राखीमध्ये भांडण चालू होतं, आणि रुचिता हसत हसत राखीसोबत बोलत होती. बाकी राकेश तिच्यामध्ये येत आहेत, दीपाली स्वतःहून त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते. आणि त्याच्यानंतर जे झालं ना नेक्स्ट लेवलचं झालं असं आपण म्हणू शकतो, की नंतर हाडतूड पहिली गोष्ट ह्या सगळ्या भांडणामध्ये दीपाली आणि राकेशला येण्याची गरज नव्हती. ज्या वेळेस रुचिताचा मुद्दा असतो त्या वेळेस सगळे, स्पेशली राकेश आणि दीपाली तर ते येणारच, आणि तिला 100 वेळेस एकच गोष्ट बोलणार, आणि मुद्दा म्हणून सगळे येऊन तिच्यावरती चढणार ही गोष्ट, कारण तिला माहिती आहे की तिचा आवाज किती लाऊड आहे, ती लगेच खाली जाते, खालच्या पातळीवरती जाते, आणि त्याचाच फायदा ते उचलतात. आणि इकडे तिचं सगळे येऊन हसतायत, मस्ती करतायत. तिचा स्वतःचा ग्रुप पण तिकडे तो विशाल राखीसोबत त्यांची वेगळीच मस्ती चालू, इरिटेट होते. आणि इकडे भांडणं चालू, तुम्ही तिकडे मस्ती करताय, आणि स्वतःच्या ग्रुपमधले नंतर एक्सप्लेन करताय की ती खूप स्ट्रॉंग आहे, पण आपण स्ट्रॉंग आहोत, पण आपला जो पार्टनर असो या आपला कोणी फ्रेंड असो तो हसतोय, एखाद्या ज्याच्यासोबत आपण ट्रिगर झालो त्याच व्यक्तीसोबत हसतोय, मस्ती करतोय, त्याच्यामुळे आपण जास्त ट्रिगर होतो, आणि तिकडे तो मस्ती करतो. आणि इकडे विशाल आणि राकेश येऊन हसतायत, काय काय बोलतायत की तुला हे शिकवतात का तुझ्या ह्याच्या अगोदर तिनं काय बोलली माहिती आहे, तुला मर्दानी ह्या गोष्टीने ट्रिगर होतं ना, तर मग तुला त्या मर्दानी गुरुकुलमध्ये हे शिकवलं जातं का थुकायचं. तिथं रुचिताचं चुकलं होतं की ज्या प्रकारे तिने असं थुकलं आणि हडहड केलं ते चुकलं होतं. अशी आरे रावाची भाषा एवढी, पण तुम्ही नॅशनल टेलिव्हिजनवरती आहात, आणि अशा प्रकारे ठीक आहे प्रेक्षक पण सोडा, होस्ट सोडा, बाकीचे सगळे कंटेस्टंट सोडा, पण तुमचे आई वडील हा शो पाहतायत ना, ते इतक्या म्हणजे इतक्या मेहनतीने पाहतायत शो, सगळे कामधंदा सोडून तुमचा शो पाहतायत, त्यांना किती प्राऊड आहे की माझी मुलगी टी व्हीवरती आहे. आणि अशा वेळेस तुम्ही त्यांच्या एजच्या एखाद्या कंटेस्टंटला, किंवा एज काही असू दे डझंट मॅटर, पण ऑन नॅशनल टेलिव्हिजनवरती तुम्ही असताना थुकताय किंवा असं हाड करताय, ही खूप मोठी गोष्ट आहे, आणि खूप म्हणजे अशा गोष्टी टेलिव्हिजनवरती नसायलाच पाहिजे, कारण तुम्हाला कित्येक लोक तुमची प्रेरणा घेत आहेत. तर मग अशा प्रकारची भाषा तुम्ही करत असाल, अशा प्रकारचे कृत्य करत असाल तर त्यांनाही आवडणार नाही, त्यामुळे हे मला चुकीचं वाटलं. पण बाकीचे जे मुद्दामून दीपाली गोष्टी करतायत ना, त्यांना सगळ्या गोष्टी माहीत आहेत, नंतर त्यांना भाई माझ्यासोबत हे झालं, हे त्यांचं ते चालू असतं ना, हे क्लिअरली लहान मुलाला पण समजेल की त्यांनी काय ह्या गोष्टी बोलल्या. अगोदर ते शब्द बोलतात की तुला ह्याने ट्रिगर होतं ना, तुला हे शिकवलं जातं का त्या मर्दानी गुरुकुलमध्ये, तुझ्या आईने हेच शिकवलं का,
अरे तुम्ही का काढताय? तिचे आई वडील काही इथं खेळायला आलेत का? की आता गुरुकुल कोणत्या शाळेमध्ये शिकवलं जातं की तुम्ही असं वागा? कोणत्या गुरुकुलमध्ये शिकवलं जातं की तुम्ही अशी डिसरिस्पेक्ट करा? आई वडील आपले शिक्षक आपल्याला संस्कार तर खूप चांगले देतात ना, पण एखाद्याची झोळीच फाटकी असेल तर त्यांनी काय करणार? आणि प्रत्येकाने कसं वागायचं हे त्याच्यावरती कम्प्लिटली डिपेंड करतं. त्यामुळे कोणाला असं बाहेरच्या गोष्टी काढणं किती चुकीचं आहे. सरांनी 100 वेळा सांगितले की बाहेरच्या गोष्टी काढू नका, तुमचं तिथं जे आहे तिथंच बोला. इथं दीपाली आणि रुचिता दोघंही फॉल्टमध्ये आहेत. त्यामुळे कोणाची एकाची साईट घेणं, इथं जास्त आपल्याला ऑडियन्स अशा रीतीने बघतो की दीपाली खूप मोठ्या आहेत आणि त्यांना तू असं कसं बोलते. पण एक्झॅक्टली समोरून पण त्याच गोष्टी येतात आणि ॲक्शनला रिॲक्शन सेम टू सेम इक्वल लेवलचे आहेत. फक्त जे एक जुबान खराब आहे त्याच्यामुळे ती जरा जास्त दिसून येते. पण दोघींच्या गोष्टी सेम टू सेम आहेत. आता ऑडियन्सचं एक ओपिनियन असतं, तर ते ओपिनियन प्रत्येकाचं असू शकतं, त्याच्यामध्ये काही हे नाही. पण हे चुकीचं होतं आणि त्याच्यानंतर टास्क चालू होतो आणि तर तन्वीचं काहीतरी वेगळाच मोठेपणा चालू आहे की बिग बॉस मला टास्कच्या अगोदर बोलायचं आणि तिचं बोलणं असतं की हे जे आहे ना, प्रेक्षक लहान मुलं प्रेक्षक हे शो पाहतात आणि त्याच्यामध्ये अशी हार्ड तोडची भाषा, इथं तिला कन्सर्न नव्हता. इथं तिला रुचिताची जी चुकी आहे ना ती दाखवायची होती, हायलाईट करायची होती. त्याच्यामुळे तिचं हे चालू होतं. तू ज्यावेळेस भाषा बोलते, ज्यावेळेस तू आयुष तुझा फ्रेंड आहे त्याच्या बाबतीत इतकं ऑब्सेशन दाखवते, त्यावेळेस शो पाहत नाहीत का छोटे छोटे यंग लोक? त्यावेळेस शो पाहत नाहीत का? हे ऑब्सेशन राईट आहे असं त्यांना वाटतं की आपण एखाद्यास आपलं जरी फ्रेंड जरी असेल ना तरी आपलं ते दुसऱ्यासोबत बोलू नाही शकणार, अशा प्रकारचं ऑब्सेशन चांगलं असतं का? बाकीचे पण अशीच करते ना, तो माझ्याशी 1 मिनिट बोलला नाही तर चला मी ऑब्सेशन काढते, चला मी हे करते, मी ते करते. तुम्ही पण ऑब्व्हियसली त्याच गोष्टी करते ना ज्या तिने करते, फक्त तिचं तोंडावरती थोडासा हे नाही, पण ठीक आहे. जे नॉमिनेशनचा टास्क होता बेसिकली प्रत्येकाला वेगवेगळ्या लोकांचे हे दिले होते गळ्यामध्ये अडकवायला आणि प्रत्येकाची किस्मत वेगवेगळ्या लोकांच्या हातामध्ये होते असं आपण म्हणू शकतो. आणि इथं काय बाई, ते प्राजक्ता आणि करणला वाटलं की ते डील करतायत, आपण खूप जास्त स्मार्टली गेम खेळतोय, आपण सगळ्या वाचू असं त्यांचा कॉन्फिडन्स होता. पण मला वाटलं की ही फेअर झालं नॉमिनेशन. जे ॲक्च्युअलमध्ये वीक कंटेस्टंट आहेत ना ते सगळे नॉमिनेटमध्ये आहेत एक्सेप्ट प्रभू मला वीक बिलकुल वाटत नाही. प्रभू मला स्ट्रॉंग वाटतो. बाकीच्यांपेक्षा मला सचिन दादा, करण, प्राजक्ता जे जे पण आलेत नॉमिनेशनमध्ये, मला त्यांच्यापेक्षा प्रभू खूप स्ट्रॉंग वाटतो कॉन्टेस्टंट. ते सगळ्यात पहिला राऊंड बसतोय तर सगळे डील करतायत एकमेकांचे आणि तन्वी जाते आणि डायरेक्ट तिचं पहिलं फिक्स होतं, कोणी पळलं नाही. तन्वी जाते, करणला नॉमिनेट करून टाकते आणि सांगते त्याचं काहीच कॉन्ट्रीब्युशन नाही, फक्त बाल्कनीमध्ये बसून त्याचं काही चालू असतं, त्याचं काही एक्का बिक्का काही ओपनच होत नाही कधीच. ॲक्च्युअलमध्ये खरंच रिझन होता. सेकंडमध्ये सचिन जातात आणि प्रभूला नॉमिनेट करतात आणि सांगतात की त्याचा काय गेम प्लॅन नाही आणि ते दोघंही खूप चांगल्या प्रकारे एकमेकांचं जे स्वतःची साईट मांडतात आणि एकमेकांना वरती एक असे वार करतात ना, दोघंही खूप चांगल्या प्रकारे त्यांनी गेम खेळ असं मला वाटतं. तिसऱ्या राऊंडमध्ये रुचिता जाते, विशाल पळतो पण रुचिता जाऊन हात लावते आणि तिकडे ती आयुषला नॉमिनेट करते आणि सांगते की हा गिव्ह बॅक करत नाही, अगोदरच गिव्ह अप करून टाकतो. आणि ॲक्च्युअलमध्ये ते रिझन बरोबर आहे, कारण नॉमिनेशनच्या टास्कमध्ये कॅप्टन्सीमध्ये त्याने गिव्ह अप केला तर नॉमिनेशनमध्ये, पण तो स्वतः रुचिताकडे गेला नाही की मला, तो त्या तिकडे बोलतो की तुला जे करायचं ते कर. हा ॲटिट्यूड चांगला नाही. आयुष खूप चांगला मुलगा आहे आणि तो प्लेयर पण खूप चांगला आहे, बट थोडंसं तो पाठीमागे येतो. मे बी काय तो आजारी आहे त्यामुळे या आय डोंट नो, बट मला चांगला प्लेयर वाटतो. पण तो आता अगोदरच गिव्ह अप करतोय ना, हे खूप चुकीचं वाटतंय. त्याच्यानंतर विशाल जातो आणि विशाल सचिनला नॉमिनेट करतो आणि विशाल किती मॅन्युप्युलेट करतो की मला ना सगळं प्रभूवरती ढकलण्याचा प्रयत्न करतो आणि स्वतःचा मोठेपणा दाखवतो की त्याचा माझ्यावरती विश्वास आहे, मी हे कमवलेलं आहे. पण बाई प्रभूने त्याची बोलती बंद केली. प्रभू ते मी असं नाही बोललेलो, हे तुमच्या मनाचं तुम्ही बोलते भाई. एवढं हसायला आलं ना ज्या प्रकारे विशाल स्मार्ट आहे, प्रभू ओव्हर स्मार्ट आहे. प्रभू त्याच्यावरचा चढ आहे. तो ज्या प्रकारे तो असं सहन नाही करत, त्याला ते खोटं पाडलं त्याने आणि त्याला असं मोठेपणा गाजवायचा होता विषयाला की मी त्याच्यासाठी करतोय सचिनला. पण त्याने लगेच तिथं डिनाय केलं की हे मी बोललेलो नाही, तुमचे स्वतःचे शब्द माझ्या तोंडून घेऊ नका, असं त्याचं म्हणणं होतं. बाई हॅट्स ऑफ प्रभू तुला, फक्त तू तन्वीपासून दूर राहा, बाकी तुझा गेम खूप भारी आहे. मला प्रभू आवडायला लागलेला आहे, फक्त थोड्याशा गोष्टी सोडलेल्या तर प्रभू खूप चांगला प्लेयर वाटतो मला. त्याच्यानंतर 5वा राऊंड खूप जास्त शॉकिंग होता, स्पेशली प्राजक्तासाठी असं म्हणू शकतो आपण. ज्या प्रकारे
ज्या प्रकारे तिनं प्राजक्ताचा कट ऑफ केला ना, तिला असं उडवलं ना, तिने अगोदर डील केलेली होती, पण अनुश्रीने बाहेर सगळ्या डील केल्या. राकेशसोबत तिची डील झाली. राकेश बोलला की तू पळ, मी आऊट झालो तरी मला काय फरक पडत नाही, असं त्याने बोललेला होता. आणि इकडे त्यांची डील झाली. तिने राकेशसोबत पण चांगलं ठेवलं आणि इकडे पण चांगलं तिनं ठेवलं. आणि त्याच्यानंतर प्राजक्ता खूप चांगली होती की आता मला काय टेन्शन नाही, आम्ही तर हे करणार. तिचा वेगळाच ओव्हर कॉन्फिडन्स होता. बजर वाजला, करण गेला. करणच्या समोर कुऱ्हाड आहे भाई, त्याच्या गळ्यामध्ये रुचिताचा आहे. पाठीमागून तिकडे अनुश्री पळत आली, कारण राकेशने आयुषला पकडलं होतं. आणि पळत आली. करण बघतोय की ती पळत आली, तिच्या गळ्यामध्ये प्राजक्ताचा आहे. तो असा बघतोय. भाई एवढं डम कोणाला बघितलं नाही. अरे तुझी ती फ्रेंड आहे प्राजक्ता, तिचं ती उडवा लागले आणि तुझ्या गळ्यामध्ये रुचिताचा आहे आणि तू असा बघत बसलाय. भाई एवढी मज्जा आली ना. फर्स्ट डे आठवला ज्यावेळेस करणने पॉवर घेतली होती आणि रुचिता तिच्या पाया पडत होती. काय काय म्हणजे कसला नेक्स्ट लेवलचा काटला यांचा ना, त्यांच्या पूर्ण ग्रुपचा काटलेला आहे. स्पेशली करण आणि प्राजक्ता एवढी कॉन्फिडन्स होती भाई. हा पुण्य तो डील की आता तर आपण सगळे सेफ आहे. पूर्ण ग्रुपला उडवलं भाई, पूर्ण टोळीने पूर्ण ग्रुपला उडवलं. टोळी सेफ राहिली. रुचिता गेली, विशाल गेला, अनुश्री गेली आणि पूर्ण त्यांच्या ग्रुपला उडवून टाकलं. आणि अनुश्री जाते आणि प्राजक्ताला उडवते. प्राजक्ताचा चेहरा बघण्यासारखा झालेला होता भाई साहब. एवढा खतरनाक चेहरा झाला. असं तिला असं झालं की जाऊन तिच्या डोक्यामध्ये तीच कुऱ्हाड मारावी असं तिचे एक्सप्रेशन होते. आणि करण लाईक तिथे उभा राहिलाय, तो स्टँडिंग ओवेशन देत उभा राहिलाय. भाई तुझी फ्रेंड आहे ती, तुझ्या गळ्यामध्ये रुचिताचा आहे. ओ माय गॉड, ज्या प्रकारे तिथं अनुश्रीने तिचं काटलंय ना, काटल्यानंतर हां मी केलं, मला कोणी सांगितलं नाही, मी माझ्या मनाने केलं. अलग लेवलचा कॉन्फिडन्स होता भाई. आणि प्राजक्ता म्हटली हिच्यावरती आता पूर्ण सीझन कधी विश्वास ठेवणार नाही. आणि ती बोलती नको ठेवू. अलग लेवलचा विश्वासघात केलेला आहे. आणि असं इंटरेस्टिंग तर होता एपिसोड भाई. त्याच्यानंतर शेवटचा राऊंड होता आणि तिथे राकेश स्मार्ट जाऊन त्या आयुष्या काळातलं जे आहे ना ते स्वतःचं ते तोडून मोडून पाण्यात फेकून देतो. ही स्ट्रॅटजी होती काय चांगली नव्हती. बिग बॉसने अनाऊन्स केलं की राकेश हे जरी केलं ना तरी टास्क कंटिन्यू तसाच राहणार आहे. आणि मग इकडे शेवटचा बजर वाजतो, आयुष जातो आणि राकेशला उडवतो. आणि हे आयुषचा जो पॉईंट ऑफ व्ह्यू होता ना खूप चांगला होता असं म्हणू शकतो की फायनली त्याने राकेशला उडवलं. आणि तिथे त्याने बिलकुल पण बॅकआउट केलं नाही, काहीतरी केलं ॲटलिस्ट तो दिसला तरी त्याच्यामुळे. आणि त्याने सांगितलं जे रिझन होतं ते सांगितलं, म्हणजे ते एक चांगलं वाटलं की त्याने स्टँड घेतला त्याच्यासाठी. आणि त्याच्यानंतर मग कॅप्टन सागर यांना एक अधिकार भेटला की तुम्ही कोणा एकाला नॉमिनेट करू शकता किंवा तुम्हाला करायचं नसेल तर नाही करू शकत. इकडे सागरांना फेअर राहायचं होतं, कारण बाकी टोळीच होती जे वाचलेली होती आणि त्याच्यामध्ये तन्वी दीपाली होती. दीपाली त्यांच्या क्लोज आहे, तन्वी एकटीच होती जिला उडवायचं होतं. पण तन्वीने 100 वेळेस बायस बोलले ना, त्यामुळे सागर बोलले की मला कोणाला करायचंच नाही. करायला पाहिजे होतं तन्वीला. आणि जे सदस्य वाचले त्यांची नाव मी सांगेल, नॉमिनेट झालेला पूर्ण ग्रुपच आहे त्यांचा. रोशन, विशाल, रुचिता, अनुश्री टोळी पूर्ण वाचली ह्याच्यामध्ये. आणि तन्वीन दीपाली. बाकी सागर कॅप्टन राखीत राहता आलेले आहे. बाकी जो प्राजक्ता करणच्या ग्रुप होता सगळा नॉमिनेशनमध्ये आला. आणि एक प्रभू एक आला भाई. जशी अनुश्रीला खुशी झाली ना, अनुश्री अशी वाजवत आली तशी खुशी झालेली आहे की प्राजक्ताचा इगोतील म्हणजे प्राजक्ता जो ओव्हर कॉन्फिडन्स असतो ना की मी खूप चांगल्या गोष्टी करू शकते, त्याच ह्याने बुडवलेला आहे कॉन्फिडन्सने तिला, असं मला वाटतं. जर तुम्हाला कसा वाटला आजचा एपिसोड ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.